मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना समज द्यावी अशी मागणी भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केली। त्यामुळे आता बीड प्रकरणावरून पुन्हा एकदा राज्यात पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस हा वाद पेटताना दिसतोय। सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांचा वाद हा फक्त बीड प्रकरणापुरता मर्यादित नाही, तर यामागे मोठं राजकारण असल्याचा दावा केला जातोय। सुरेश धस यांच्या माध्यमातून खरीखेडी ही देवेंद्र फडणवीस करत असल्याचे म्हटले जात आहे। हे नेमकं प्रकरण काय आहे आणि मुंडे धस यांच्या वादात फडणवीस यांचं नाव का येतंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण लावून धरणारे सुरेश धस यांनी काही दिवसापूर्वी भाजपच्या पंकजा मुंडे या मस्साजोगला देशमुख कुटुंबियांच्या भेटीला का गेल्या नाहीत असा सवाल केला। तसेच पंकजा मुंडे यांनी आष्टीमध्ये भाजप विरोधात शिट्टी या चिन्हाचा प्रचार केला असल्याचा राजकीय आरोप देखील केला। यावर पंकजा मुंडे यांनी लगेच प्रतिक्रिया देत हे आरोप खोडून काढले। माझं देशमुख कुटुंबियांशी बोलणं झालंय, देशमुख कुटुंबियांच्या सांगण्यावरूनच मी मस्साजोगला गेले नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले। तसेच निवडणुकीत आपण शिट्टीचा प्रचार केला नाही असे देखील त्या म्हणाल्या। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना सुरेश धस यांनी वाल्मिक कराची तक्रार केली नाही, मात्र आता मी मंत्री झाल्यानंतर धसांना गुन्हेगारी दिसू लागली आहे असा टोला लगावत त्यांनी धसांविरोधात आपण पक्षश्रेष्ठींना तक्रार करणार असल्याचे सांगितले। यावरून पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध धस आणि फडणवीस वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू आहे। परंतु या वादामागे देवेंद्र फडणवीस यांचा देखील रोल असल्याचं सांगितलं जात आहे। बीड मधील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची निगरून हत्या झाली। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटले। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली। त्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील या मागणीचे समर्थन केले। तसेच आरोपी असलेल्या वाल्मिकी कराड यांना अटक करण्याची मागणी केली। राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार मराठवाड्यात संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठा समाजाचं नेतृत्व हे मनोज जरांगे यांच्या हाती जाऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू असलेले भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात उडी घेतली। यानंतर त्यांनी मराठा समाजाचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांच्याकडून भाजपकडे खेचण्याचा प्रयत्न केला। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील गुप्त माहिती ही ज्या प्रकारे इतर कुठल्याही नेत्यांकडे न जाता सुरेश धस यांच्याकडे उपलब्ध असायची, त्यावरून त्यांना गृह खात्याचा पाठिंबा असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। दुसरं म्हणजे बीड जिल्ह्यात मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व कमी करण्याचा हा देवेंद्र फडणवीस यांचा डाव असू शकतो। बीड जिल्ह्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्था या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत। बीडमध्ये आष्टी आणि केज हे 2 तालुके सोडता इतर 4 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत। त्यामुळे बीडमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न सुरेश धस यांच्या माध्यमातून फडणवीस करत असल्याचाही दावा केला जातोय। तिसरं म्हणजे पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाद। पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाद हा नवा नाही। 2014च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या परळीत पराभव झाला। हा पराभव देवेंद्र फडणवीसांमुळे झाला असल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप केला जातो। देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात असलेला संघर्ष पंकजा मुंडे मंत्री झाल्यावर देखील कायम असल्याचं बोललं जाते। त्यामुळे सुरेश धस यांच्या माध्यमातून फडणवीस पंकजा मुंडेच्या विरोधात भूमिका घेत असल्याची शंका उपस्थित केली जाते। आता पंकजा मुंडे यांच्या विरोधात सुरेश धस आणखी कुठपर्यंत आरोप करतात की या प्रकरणाला आणखी नवीन राजकीय वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे पाहत रहा ए पॉलिटिकल व्ह्यू विथ अनिकेत।